राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निलेश लंके यांना अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली। मोहटादेवीगड येथून निलेश लंके आजपासून स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा शुभारंभ करणार आहेत। पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी गडावरून या यात्रेला सुरुवात होईल। या यात्रेच्या माध्यमातून निलेश लंके अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या समस्या जाणून घेणार आहेत। 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या यात्रेची सांगता 16 एप्रिलला नगर येथील विशाल गणपती इथे होणार आहे। या यात्रेबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। अहमदनगरमधून सुनील भोंगळ आपल्या सोबत आहे। सुनील, या स्वाभिमान यात्रेचे एकंदरीतच स्वरूप नेमकं कसं असणार आहे आणि या जनसंवाद यात्रेच्या प्रसंगी जे सुरुवात होणार आहे, जो शुभारंभ होणार आहे, यावेळेला कोण नेते उपस्थित असतील? नक्कीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रा ही आजपासून सुरुवात होणार आहे। मोहटादेवी गडापासून या यात्रेचा शुभारंभ होणार असून 1 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान ही जनसंवाद यात्रा जी आहे तर ती अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये जाणार आहे। या यात्रेची सुरुवात मोठा गडावरून होणार आहे, तर समारोप जो आहे तर तो अहमदनगर शहरातील विशाल गणपती मंदिरामध्ये होणार आहे। या यात्रेच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर निलेश लंके यांनी म्हटलेलं होतं, लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावामधील जनतेच्या ज्या समस्या आहेत तर त्या आपण जाणून घेणार आहोत, असं त्यांनी म्हटलेलं होतं। या यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, त्याचबरोबर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची उपस्थिती खरं तर राहणार आहे। खरं तर या स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराचा धडाका जो आहे तर तो उडणार असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं आहे। त्यात प्रामुख्याने आपण जर बघितलं तर स्वाभिमान जनसंवाद यात्रेला स्वाभिमान या शब्दाकडे खरं तर महत्त्वाचं लक्ष देणं गरजेचं आहे, कारण मागच्या काही दिवसांपासून सुजय विखे जे आहेत किंवा विखे कुटुंबीय आहेत यांच्याकडनं निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांना कुठेतरी त्रास दिला जात असल्याचा आरोप जो आहे तर तो निलेश लंके यांनी केलेला होता। त्यामुळे या जनसंवाद यात्रेला स्वाभिमान जनसंवाद यात्रा असं नाव देण्यात आलेलं आहे। मात्र या यात्रेच्या माध्यमातून कुठेतरी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचा धुराडा जो आहे तर तो उडाल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळणार आहे। नक्कीच सुनील, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।